इयत्ता 12वी विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा पाठ 3 शाश्वत विकास स्वाध्याय. तर यामधील पहिला प्रश्न आहे, विकास आणि शाश्वत विकास यात काय फरक आहे? योग्य उदाहरणे देऊन स्पष्ट करा. उत्तर असेल, विकास म्हणजेच आर्थिक, औद्योगिक व सामाजिक प्रगतीची प्रक्रिया आहे. तर शाश्वत विकास हा वर्तमान गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांचे हित जपणारी प्रक्रिया आहे. विकासामध्ये संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, तर शाश्वत विकासात संसाधनांचा मर्यादित व योग्य वापर केला जातो. विकासाचा मुख्य उद्देश उत्पादन व नफा वाढवणे हा असतो, तर शाश्वत विकासाचा मुख्य उद्देश हा पर्यावरण, समाज व अर्थव्यवस्था यांचा समतोल साधणे आहे. विकास उद्योग, वाहतूक व तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होतो, तर दीर्घकालीन फायदे मिळण्यावर भर असतो शाश्वत विकासामध्ये. विकासामुळे प्रदूषण व नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होऊ शकतो, तर शाश्वत विकासामुळे पर्यायी ऊर्जा व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर होतो. विकासाची उदाहरणे आहेत, कोळसा व पेट्रोल वापरून उद्योग चालवणे. तर शाश्वत विकासाचे उदाहरण आहे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा वापरणे. 2. नेहमी वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशके आणि खते यांचा एक तक्ता तयार करा. त्यांचे मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लिहा. उत्तर, शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते व कीटकनाशके मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. मात्र त्यांचा अतिवापर मानवी आरोग्य व पर्यावरणासाठी हानिकारक ठरतो. तक्ता: रासायनिक कीटकनाशके आणि रासायनिक खते, मानवी आरोग्यावर परिणाम. श्वसनाचे आजार. रासायनिक वायूमुळे दमा व श्वास घेण्यास त्रास होतो. त्वचा विकार. त्वचेची जळजळ, खाज व ॲलर्जी निर्माण होते. कॅन्सरचा धोका. काही कीटकनाशकामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. मज्जासंस्थेवर परिणाम. डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे. अन्नातून विषबाधा. अन्नामध्ये रसायनाचे अंश राहिल्याने शरीरात विष साठते. हार्मोनल बिघाड. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. 2. पर्यावरणावर होणारे परिणाम. 1. मातीची सुपीकता कमी होते. रसायनामुळे मातीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात. 2. जलप्रदूषण. खते व कीटकनाशके पाण्यात मिसळून पिण्याचे पाणी दूषित करतात. 3. वायू प्रदूषण. फवारणीमुळे हवेत विषारी घटक पसरतात. 4. जैवविविधतेवर परिणाम. उपयुक्त कीटक, पक्षी व प्राणी नष्ट होतात. 5. अन्न साखळीवर परिणाम. रसायने अन्न साखळी साठून पुढे वाढतात. 6. कीटक प्रतिकारशक्ती. किडी रसायनाप्रती प्रतिकारक बनतात. 3. राळेगण सिद्धीची यशोगाथा त्यांनी साध्य केलेल्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसहित लिहा. उत्तर, राळेगण सिद्धी हे अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श गाव असून शाश्वत विकासाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. या गावाने सामूहिक प्रयत्नांद्वारे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय प्रगती साध्य केली आहे. 1. जलसंधारण व पाणी व्यवस्थापन. गावात बंधारे, नाला बांधकाम, शेततळी तयार करून पावसाचे पाणी साठवले गेले. यामुळे भूजल पातळी वाढली. 2. वृक्षारोपण व वनसंवर्धन. मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून मृदा संवर्धन केले गेले व पर्यावरण सुधारले. 3. सेंद्रिय व शाश्वत शेती. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती पद्धती अवलंबली गेली. 4. ऊर्जा व पर्यावरण संरक्षण. गोबर गॅस व सौर ऊर्जेचा वापर वाढवून पारंपरिक इंधनावर अवलंबित्व कमी केले गेले. 5. सामाजिक सुधारणा. मद्यबंदी, ग्रामसभा, श्रमदान यामुळे सामाजिक एकात्मता वाढली. 6. आर्थिक विकास. शेती उत्पादन वाढल्यामुळे रोजगार व उत्पन्न वाढले. 7. साध्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टे. गरिबी निर्मूलन, अन्न सुरक्षा, स्वच्छ पाणी, पर्यावरण संरक्षण, शाश्वत शेती. निष्कर्ष, राळेगण सिद्धी हे शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल असून इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. 4.
शाश्वत जीवनशैलीसाठी व्यक्तीची आणि समूहाची भूमिका स्पष्ट करा. उत्तर: शाश्वत जीवनशैली म्हणजे संसाधनांचा जबाबदारीने व पर्यावरणपूरक वापर करणे. यासाठी व्यक्ती व समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. व्यक्तीची भूमिका: पाणी, वीज व इंधन यांची बचत करणे. 4R तत्वे वापरणे. रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकवर. प्लास्टिक व एकवेळ वापराच्या वस्तू टाळणे. वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन करणे. सेंद्रिय उत्पादने वापरणे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे. समूहाची भूमिका: स्वच्छता अभियान व कचरा व्यवस्थापन राबवणे. पाणी साठवण व जलसंधारण प्रकल्प राबवणे. पर्यावरणाबद्दल जनजागृती करणे. सामूहिक वृक्षारोपण व संरक्षण करणे. सेंद्रिय शेती व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे. निष्कर्ष: व्यक्ती व समूह यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे शाश्वत जीवनशैली यशस्वी होते. 5. शाश्वत शेतीची तत्वे कोणती आहेत ते सांगा. त्यातील कोणतीही 2 स्पष्ट करा. उत्तर: परिसंस्था व मानवी आरोग्य यांना हानी न पोहोचवता अन्नधान्य उत्पादन करणे म्हणजे शाश्वत शेती होय. या शेतीत नैसर्गिक संसाधनांचा समतोल राखला जातो. शाश्वत शेतीची तत्वे: जैविक खते वापरणे, जैविक कीटकनाशके वापरणे, मिश्र शेती, मिश्र पिके, पीक फेरबदल, एकात्मिक कीड व्यवस्थापन, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, मृदा संवर्धन. पीक फेरबदल: एकाच जमिनीत सतत एकच पीक घेतल्यास मातीतील विशिष्ट पोषक द्रव्ये कमी होतात. पीक फेरबदल पद्धतीत विविध पिके आळीपाळीने घेतल्यामुळे मातीतील पोषक द्रव्यांचा समतोल राखला जातो. किडींचा प्रादुर्भाव कमी होतो व उत्पादन टिकून राहते. 2. एकात्मिक कीड व्यवस्थापन: या पद्धतीत किडींचा पूर्ण नाश न करता त्यांचे नियंत्रण केले जाते. जैविक उपाय: नैसर्गिक भक्षक, सापळे व कमी प्रमाणात रसायनांचा वापर करून पर्यावरणाचे नुकसान टाळले जाते. 6. भारतात लागवड करण्यात येणाऱ्या काही बीटी वाणांची माहिती लिहा. उत्तर: बीटी पिके ही जनुकीय सुधारित पिके असून त्यामध्ये विशिष्ट जनुकांचा समावेश करून कीटकांपासून संरक्षण दिले जाते. बीटी कापूस: भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात लागवड होते. बोंडअळीपासून संरक्षण मिळते व उत्पादन वाढते. बीटी वांगी: काही ठिकाणी प्रयोगात्मक स्वरूपात विकसित, कीटक प्रतिरोधक. बीटी मका: संशोधनात वापर, उत्पादन व वाढ व कीड नियंत्रणासाठी विकसित. वैशिष्ट्ये: कीटकांपासून संरक्षण, उत्पादनात वाढ, कीटकनाशकांचा कमी वापर. फायदे: उत्पन्न वाढते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पर्यावरणीय प्रदूषण काही प्रमाणात कमी होते. तोटे: किडी प्रतिकारक बनण्याची शक्यता, जैवविविधतेवर परिणाम, दीर्घकालीन परिणाम निश्चित नाहीत. निष्कर्ष: बीटी वाण शेतीसाठी उपयुक्त असले तरी त्यांचा वापर नियंत्रित व विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. 7. शाश्वत विकासाच्या दृष्टीने भारतात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती लिहा. उत्तर: भारत सरकार शाश्वत विकास साध्य करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये योजना राबवत आहे. या योजना सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये एक आहे स्वच्छ भारत अभियान. स्वच्छता वाढवणे, शौचालय बांधकाम व कचरा व्यवस्थापन सुधारणे. 2. बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलींचे संरक्षण, शिक्षण व सक्षमीकरण. 3. उज्ज्वला योजना, गरीब कुटुंबांना गॅस जोडणी देऊन धूरमुक्त स्वयंपाकाची सुविधा. 4. प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांना परवडणारी व सुरक्षित घरे उपलब्ध करणे. 5. सर्व शिक्षा अभियान, सर्व मुलांना शिक्षण उपलब्ध करून साक्षरता वाढवणे. 6. नमामि गंगे, गंगा नदीचे स्वच्छता व संवर्धन. 7. राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन, सौर ऊर्जा वापर वाढवून पर्यायी ऊर्जा विकसित करणे. 8. जलजीवन मिशन, प्रत्येक घराला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे. निष्कर्ष: योजनामुळे भारत शाश्वत विकासाच्या दिशेने प्रगती करत असून जीवनमान सुधारत आहे. 8. शाश्वत विकासाच्या ध्येयांची नोंद करा. यापैकी आपल्या परिसरात कोणती ध्येय साकारली जात आहेत व कसे याचे स्पष्टीकरण द्या. उत्तर: शाश्वत विकासासाठी 17 जागतिक ध्येये निश्चित केली आहेत.
ज्यांचा उद्देश सर्वांसाठी चांगले व सुरक्षित भविष्य निर्माण करणे आहे. मुख्य ध्येय: गरिबी निर्मूलन, भूक समाप्त, आरोग्य व कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंग समानता, स्वच्छ पाणी व स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा, आर्थिक वाढ व रोजगार, उद्योग व नवकल्पना, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे, जबाबदार उपभोग, हवामान बदल नियंत्रण, समुद्र संवर्धन, भूमी संवर्धन, शांतता व न्याय, जागतिक भागीदारी. आपल्या परिसरात अंमलबजावणी: स्वच्छ भारतामुळे रस्ते व गावे स्वच्छ झाली. वृक्षारोपण मोहिमेमुळे हरित क्षेत्र वाढले. जलसंधारण प्रकल्पामुळे पाण्याची उपलब्धता सुधारली. शाळांमध्ये मोफत शिक्षण व योजना उपलब्ध आहेत. गॅस योजनामुळे धूरमुक्त स्वयंपाक सुरू झाला. कचरा व्यवस्थापनामुळे प्रदूषण कमी झाले. निष्कर्ष: शाश्वत विकासाची ध्येये स्थानिक पातळीवर हळूहळू साध्य होत असून भविष्यासाठी सकारात्मक बदल घडत आहेत.